प्रश्न निर्मिती कौशल्य। जीप उर्दू प्राथमिक शाळा मोहाच्या विद्यार्थिनींनी मराठीचा धडा क्रमांक 10वर माणुसकी आणि मोठेपणा याचा पहिला उतारा वाचून त्यावर 10 प्रश्न काढले आहेत व त्याचे लेखन व वाचन केले आहे। तर चला पाहूया त्यांनी ते प्रश्न कसे काढले। वाढदिवस कोणाचा होता? महाराज वीरभद्रसेन यांचा वाढदिवस होता। महाराज वीरभद्रसेन यांचा वाढदिवस होता। महाराज वीरभद्रसेन यांचा वाढदिवस होता। सर्वजण कुठे हजर होते? सर्वजण दरबारात हजर होते। सर्वजण दरबारात हजर होते। सर्वजण दरबारात हजर होते। कोणाला भेट वस्तू देण्यासाठी अनेकांनी विविध मौल्यवान वस्तू आणल्या? महाराजांना भेट देण्यासाठी अनेकांनी विविध मौल्यवान वस्तू आणल्या होत्या। महाराजांना भेट देण्यासाठी अनेकांनी विविध मौल्यवान वस्तू आणल्या होते। महाराजांना भेट देण्यासाठी अनेकांनी विविध मूल्यवान वस्तू आणले होते। महाराज कुठे विराजमान झाले होते? महाराज ताठात सिंहासनावर विराजमान झाले होते। महाराज थाटात सिंहासनावर विराजमान झाले होते। महाराज थाटात सिंहासनावर विराजमान झाले होते। सर्व उपस्थितांनी महाराजांना काय दिल्या? सर्व उपस्थितांनी महाराजांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या। सर्व उपस्थितांनी महाराजांना शुभेच्छा दिल्या। सर्व उपस्थितांनी महाराजांना शुभेच्छा दिल्या। कशाचा कार्यक्रम सुरू झाला? महाराजांना भेट वस्तू देण्याचा कार्यक्रम सुरू झाला। महाराजांना भेट वस्तू देण्याचा कार्यक्रम सुरू झाला। महाराजांना भेट वस्तू देण्याचा कार्यक्रम सुरू झाला। अनेक जणांनी महाराजांना भेट देण्यासाठी काय आणले? अनेक जणांनी महाराजांना भेट देण्यासाठी स्वर्ण अलंकार आणले होते। अनेक जणांनी महाराजांना भेट देण्यासाठी सुवर्ण अलंकार आणले होते। अनेकांनी महाराजांना भेट देण्यासाठी स्वर्ण अलंकार आणले होते। राजा कुणावर बेहद खुश झाला? राजा अलंकारांवर व ते देव करणाऱ्या प्रजाजनांवर बेहद खुश झाला। महाराज त्या गुलाबाचे फुलला बेहद खुश झाला। राजा त्या अलंकारावर व ते देव करणाऱ्या प्रजाजनांवर बेहद खुश झाला। शबनम, फिर से देखो ये सवाल, फिर से उसका जवाब पढ़ो। राजा त्या गुलाबाचे फुलला बेहद खुश झाला। नहीं, गलत है ये। उनका देख के पढ़ो। राजा अलंकारावर व ते देव करण्याचा प्रजाजनांवर बेहद खुश झाला। वामन कसा होता? वामन गंभीरपणे विचारमग्न होता। वामन गंभीरपणे विचारमग्न होता। वामन गंभीरपणे विचारमग्न होता। मग्न। वामन पुढे होऊन महाराजांना नम्रपणे काय म्हणाला? वामन पुढे होऊन महाराजांना नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्यातर्फे हे गुलाबचं फूल भेट म्हणून स्वीकारा। वामन पुढे होऊन महाराजांना नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्यातर्फे हे गुलाबाचा फूल भेट म्हणून स्वीकारा। वामन पुढे होऊन महाराजांना नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्यातर्फे हे गुलाबाचा फूल भेट म्हणून स्वीकारा। शाबाश, वेरी गुड, बहुत अच्छे। चलिए।